अहो ताई, दिवसभर मन लावून स्वयंपाक करता, सगळ्यांना पोटभर भरवता, पण स्वतःच्या ताटात काय पडतं आणि जे खाता ते शरीराला लागतंय का? का अजूनही कोणीतरी पाहुणं घरी आलं की सहज बोलून जातं, काय ग, काही खात पीत नाहीस का? किती वाळली आहेस? किंवा काही खाल्लेलं अंगाला लागतच नाही वाटतं. मला माहितीये हे ऐकून आतल्या आत किती वाईट वाटतं ते. कपडे अंगावर सैल पडतात, अंगात ताकद राहत नाही आणि आरशात बघितल्यावर स्वतःचाच राग येतो, बरोबर ना? जर तुम्ही या त्रासातून जात असाल तर ही तुमची चूक नाहीये. चूक आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीत. आज मी तुमच्यासाठी असे 10 शक्तिशाली नियम घेऊन आले आहे, जे तुम्ही पाळले तर खाल्लेलं पिल्लेलं 100% अंगाला लागेल. तुमचे वजन नैसर्गिकरित्या वाढेल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येईल. हा व्हिडिओ आज तुमच्या स्वतःसाठी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. नंबर 1. पचनशक्ती आधी सुधारा. ताई, तुम्ही कितीही काजू बदाम किंवा तूप खाल्ले, पण जर तुमची पचनशक्ती मंद असेल तर खाल्लेल्या अन्नातील एकही पोषक तत्व शरीराला शोषून घेता येत नाही. अन्नाचे पचन नीट झाले नाही की ते सरळ पोटातून बाहेर पडते किंवा गॅस निर्माण करते. म्हणूनच वजन वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे पचन सुधारणे. रोज सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. जेवणातून लिंबू, ताक किंवा जिरे ओव्याचा वापर करा. जेव्हा पचनशक्ती कडक होईल तेव्हा तुम्ही खाल्लेल्या प्रत्येक घास अंगाला लागायला सुरुवात होईल. नंबर 2. कॅलरी सरप्लस. वजन न वाढण्याचे साधे गणित असे आहे, तुमचे शरीर दिवसभरात जितक्या कॅलरीज वापरते तुम्ही त्यापेक्षा कमी कॅलरीज खाताय. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर शरीराला लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा 300 ते 500 कॅलरीज जास्त खाव्या लागतील. पण याचा अर्थ जंक फूड किंवा बाहेरचे तेलकट खाणे असा अजिबात नाही. तुमच्या रोजच्या जेवणात 1 पोळी जास्त खाणे, भाताचे प्रमाण थोडे वाढवणे किंवा जेवणासोबत केळी, बटाटे यासारख्या जास्त कॅलरीज असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा समावेश करणे, याला कॅलरी सरप्लस म्हणतात. नंबर 3. जेवणापूर्वी पाणी पिण्याची चूक थांबवा. अनेक महिलांची एक सवय असते, जेवायला बसण्याआधी किंवा जेवता जेवता गटागटा 2-3 ग्लास पाणी पितात. ताई, ही सर्वात मोठी चूक आहे. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने तुमचे पोट पाण्यानेच भरते. त्यामुळे तुम्हाला भूकच लागत नाही आणि तुम्ही खूप कमी अन्न खाता. शिवाय पाण्यामुळे पोटातील पाचक रस पातळ होतात, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. म्हणूनच जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवण झाल्यानंतर पाऊण तासानेच पाणी प्या. नंबर 4. रोजच्या आहारात प्रोटीनची ताकद वाढवा. फक्त चरबी वाढवून चालत नाही, तर शरीराचे स्नायू मजबूत झाले पाहिजे, तरच वजन छान आणि आकर्षक दिसेल. स्नायू वाढवण्यासाठी प्रोटीन अतिशय गरजेचे असते. रोजच्या आहारात डाळी, मूग डाळ, मूग उकडलेले, पनीर, दही, अंडे किंवा चिकन यांचा समावेश करा. प्रोटीनमुळे शरीराची झीज भरून निघते, ताकद येते, निरोगी शरीर यष्टी तयार होते. नंबर 5. दिवसातून 5 ते 6 वेळा थोडे थोडे खा. बारीक महिला एकाच वेळी खूप जास्त अन्न खाऊ शकत नाहीत, कारण त्यांचे पोट लहान असते. मग काय करायचे? एकाच वेळी पुसून खाण्याऐवजी दर 2 ते 3 तासांनी थोडे थोडे काहीतरी खा. उदाहरणार्थ सकाळी नाश्ता, दुपारी 12 वाजता एखादं फळ किंवा मुठभर ड्रायफ्रुट्स, दुपारी जेवण, संध्याकाळी नाचणीचे सत्व किंवा केळ्याचे शेक आणि रात्री हलके जेवण. या सवयीमुळे शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते आणि वजन वेगाने वाढते. नंबर 6. दूध आणि केळी. वजन वाढवण्यासाठी निसर्गाने दिलेला सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे दूध आणि केळी. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स असतात, तर दुधात प्रोटीन आणि कॅल्शियम असते. रोज दुपारी किंवा संध्याकाळी 2 केळी आणि 1 ग्लास म्हशीचे पूर्ण फॅट असलेले गरम दूध एकत्र करून प्या किंवा खा. फक्त 15 दिवसात तुम्हाला तुमच्या वजनात आणि चेहऱ्यावरील टवटवीपणात फरक जाणवेल. नंबर 7. निरोगी चरबीचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी शरीराला चांगल्या फॅट्सची गरज असते. रोजच्या जेवणात 2 चमचे शुद्ध देशी गाईचे किंवा म्हशीचे तूप
सुके खोबरे, तीळ, शेंगदाणे आणि बदाम अक्रोड यांचा समावेश करा. हे निरोगी फॅट्स केवळ तुमचे वजन वाढवत नाहीत, तर महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आणि त्वचा तुकतुकीत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. नंबर 8. ताणतणाव कमी करा आणि चिडचिड थांबवा. चिंता ही चितेसारखी असते. ताई, तुम्ही कितीही भारी पदार्थ खाल्ले पण दिवसभर मनात एकच विचार करत बसलात, नवऱ्याचा किंवा मुलांचा ताण घेत बसलात, तर कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन अन्नातील पोषक तत्वे शरीराला लागूच देत नाही आणि अन्न वाळून जाते. म्हणूनच मनातून आनंदी राहा, स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मन शांत राहिले तरच अन्न अंगाला लागेल. नंबर 9. 7 ते 8 तासाची शांत आणि गाढ झोप घ्या. अनेक महिला रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत असतात किंवा घराच्या कामामुळे 5-6 तासच झोपतात. लक्षात ठेवा, जेव्हा आपण झोपतो तेव्हाच आपले शरीर आणि स्नायू स्वतःची दुरुस्ती करतात आणि वजन वाढवण्याचे काम करतात. कमी झोपेमुळे पचनक्रिया बिघडते आणि वजन अजून कमी होते. त्यामुळे रोज रात्री 10 वाजेपर्यंत झोपा आणि सकाळी 7 तास पूर्ण करूनच उठा. नंबर 10. हलका व्यायाम आणि योगासने. काही महिलांना वाटते, मी आधीच बारीक आहे, मी व्यायाम केला तर अजून बारीक होईल. ताई, हा खूप मोठा गैरसमज आहे. व्यायाम केल्याने वजन कमी होत नाही, तर तुमची भूक उघडते. हलकी योगासने, उदाहरणार्थ भुजंगासन, वज्रासन किंवा हलके ट्रेनिंग केल्याने तुम्ही खाल्लेले अन्न पचते आणि त्यांचे रूपांतर स्नायूमध्ये होते, चरबीत नाही. वज्रासनात जेवणानंतर 10 मिनिटे बसल्याने खाल्लेलं सरळ अंगाला लागतं. तर माझ्या लाडक्या ताईंनो, कसे वाटले हे 10 सुवर्ण नियम? वजन वाढवणे म्हणजे एका रात्रीत होणारा चमत्कार नाही. त्यासाठी थोडा संयम आणि स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे. आजपासून यातले 2-3 नियम हळूहळू तुमच्या आयुष्यात सुरू करा. स्वतःची काळजी घ्यायला शिका, कारण तुम्ही ठणठणीत असाल तरच अख्खं घर ठणठणीत राहाल. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही उद्यापासून कोणता नियम पाळायला सुरुवात करणार आहात. हा व्हिडिओ तुमच्या त्या मैत्रिणीला किंवा नातेवाईक ताईला शेअर करा ज्यांना वजनाची समस्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, मस्त राहा आणि छान खा. लवकरच भेटूया अशाच एक प्रेमळ व्हिडिओमध्ये. धन्यवाद.